पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी पहिली मेरिट लिस्ट लागली होती तर ते या ठिकाणी 5 ते 6 मार्चला या ठिकाणी पहिली मेरिट लिस्ट आली होती आणि तेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी आली नाही आणि जेव्हापासून पहिली लिस्ट लागली तेव्हापासून भरपूर विद्यार्थी डिमोटिवेट या ठिकाणी झालेले आहे। तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही, आपल्याला खतून या ठिकाणी जायचं नाही आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी येणार आहे। दुसऱ्या मेरिट लिस्टची जी तारीख या ठिकाणी आलेली आहे तर ते तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी मेरिट लिस्टचा जो कडाबा हा कॅटेगरी वाईज किती जाणार आहे या सर्व डिव्हिजनचा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे मोपसूल, रायगड डिव्हिजन, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाईज कटअप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या सर्व कॅटेगरीचा याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। 60%, 70%, 80%, 90% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून पहिली लिस्ट लागले तेव्हापासून भरपूर विद्यार्थी डिमोटिवेट या ठिकाणी झालेले आहे। तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। पहिली जी मेरिट लिस्ट होती त्यामध्ये भरपूर विद्यार्थी फर्जीवाळेवाले सापडले, त्यामध्ये भरपूर ज्या विद्यार्थ्यांनी फर्जीवाळा केला होता तर ते विद्यार्थी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी गेले नाही आणि त्या जागा त्या ठिकाणी रिक्त राहिल्या तर त्यांना दुसरी लिस्ट लावावं लागणार आहे आणि तिसरी पण लावावं लागणार आहे, चौथी पण लावावं लागणार आहे, पाचवी पण लावावं लागणार आहे, 6वी पण लावावं लागणार आहे। पहिल्या लिस्टमध्ये टोटल 3,500 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, त्यामध्ये भरपूर काही फर्जीवाळे सुद्धा मुलं त्यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी दुसरी लिस्ट आहे तर हे या ठिकाणी येणार आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे। तर पाहता सध्याच्या कंडिशनला मार्च एंडिंग आहे आणि मार्च एंडिंगला जे सर्वांच्या मागे जे विद्यार्थी मित्रांनो कामं राहते तर तसं जीडीएसच्या मागे सुद्धा भरपूर काही कामं असते मार्च एंडिंगला। तर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी मेरिट लिस्ट आहे तर ही जे विद्यार्थी मित्रांनो 1 एप्रिल ते 2 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, जवळपास आपल्याला 10 दिवस आपल्याला या ठिकाणी वाट पाहिजे, 10-11 दिवस आतापासून वाट पाहिजे आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी मेरिट लिस्ट आहे 1 एप्रिल ते 2 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे आणि जसजशा मेरिट लिस्ट लागणार आहे तसा कडाप जे विद्यार्थी मित्रांनो कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर पहिल्या लिस्टपेक्षा दुसऱ्या लिस्टचा जो कडाबा हा कमी जात असतो, एक लक्षात ठेवा। तर आता डिव्हिजन वाईज कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे आणि चंद्रपूर डिव्हिजन आहे। या डिव्हिजनचा जो कडाप किती जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीचा जो कडापा हा 85 ते 95च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला तुम्हाला भेटणार आहे दुसऱ्या मेरिट लिस्टचा। आणि तुम्ही जर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास कडाप या ठिकाणी जाणार आहे, या ठिकाणी 80 ते 92 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणारच आहे। आणि एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एससी एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे 88 ते 90च्या दरम्यान, 80 ते 91च्या दरम्यान या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर एवढाच कडाप एससी एसटी कॅटेगरीचा जाणार आहे 80 ते 90च्या दरम्यान किंवा 91च्या दरम्यान पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर एवढं काही कडाप जाणार आहे। आणि तुम्ही जर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कडापा हा खूप कमी जाते, म्हणजे जवळपास 70% 80% जरी तुमचा असेल तर तुम्हाला सिलेक्शन या डिव्हिजनमध्ये होणार आहे। हे की डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले या डिव्हिजनमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। तर या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आणखी सांगून देतो, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, धाराशिव डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव डिव्हिजन।
तर या काही डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा तुम्ही जर समजा ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 86 ते 94च्या दरम्यान कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तुम्हाला जर 86 ते 94च्या दरम्यान जर असेल तर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 92च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही एससी आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 91च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कडाप आहे तर हा या ठिकाणी 80% किंवा 75%च्या आसपास सुद्धा आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा। आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीयू आहे। तर हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले। या डिव्हिजनमध्ये जो कडाप जाणार आहे तर पहा तुम्ही जर यूआर कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर 85 ते 92 किंवा 90 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे या डिव्हिजनमध्ये कमी जाणार आहे। जर समजा तुम्हाला 85 ते 91 90 पर्यंत जरी असेल ओपन कॅटेगरीचे तर आपलं सिलेक्शन होणार आहे मुंबई डिव्हिजनमध्ये, ठीक आहे। कारण की मुंबई डिव्हिजनमध्ये कडाप कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण की जागा त्या ठिकाणी कमी आहे, त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही आहेत, तिथला कडाप जे कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 92च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एससी एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे 80 ते 91च्या दरम्यान या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। त्यानंतर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कडाप आहे तर हा जवळपास 80 ते 70च्या दरम्यान या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे महसूल आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या काही डिव्हिजनचा जो कडाप आहे तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 95च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे 85 ते 93च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। एससी एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे तर हा या ठिकाणी 80 ते 92च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 75 ते 85च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे ओपन कॅटेगरीचे असाल तर 80 ते 92च्या दरम्यान कडाप जाणार आहे। 80 ते 92च्या दरम्यान ओपनचा कडाप जाणार आहे। ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 93च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 91च्या आसपास कडाप जाणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 75 ते 80च्या दरम्यान या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। तर एवढं काही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखचा दुसऱ्या मेरिट लिस्टचा कडाप जाणार आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय